आता 15 ऑगस्टचं भाषण झालं असेल आणि तुमच्या मनामध्ये गोंधळ असेल, गडबड असेल आणि तुम्ही घाबरला असाल, तर ती भीती कशामुळे वाटली तुम्हाला 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये? तर 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये भीती या कारणाने वाटली की तुमच्या परिसरातले लोक आहेत, तुमच्या गावातले लोक आहेत, तुमचे नातेवाईक आहेत, विद्यार्थी तुम्हाला ओळखणारे आहेत आणि तुम्ही त्यांच्यासमोर बोलताय, याची जास्त भीती असते. लोक काय म्हणतील याची जास्त भीती माणसाला वाटत असते आणि म्हणून लोक काय म्हणतील या भीतीपोटी माणूस अधिक घाबरलेला असतो, अधिक त्याला भीती वाटत असते. दुसरी गोष्ट, तुम्ही नवखे आहात. आणखीन एक कारण काय, तुम्ही नवखे आहात. तुम्ही याच्या अगोदर भाषणं जास्त केलेली नाही आहेत किंवा फार कधीतरी भाषण करताय. आता भीती वाटण्याचं कारण महत्त्वाचं सातत्य नसणं. भीती वाटण्याची जी काही कारणं आहेत, लोकांच्या नजरा तुमच्याकडे असणं, सातत्य नसणं, तुम्ही नवीन आहात किंवा ओळखीचे माणसं असणं, हे काही 4-5 कारणं महत्त्वाची आहेत ते. आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण तुमचं त्या विषयाचा पुरेसा अभ्यास नसणं. म्हणजे जर एखाद्या विषयाचा पुरेसा अभ्यास नसेल आणि मग मला पुरेसा अभ्यास नाही हे लोकांना कळू नये, ही एक भीती. आणि दुसरी एक महत्त्वाची भीती की भाषण पाठ केलंय आणि जर ते विसरलं तर. भाषण एखाद्याने लिहून दिलेलं पाठ केलं, म्हणून मी नेहमी सांगतो की भाषण पाठ करू नका. भाषण विसरण्याची एक भीती असते आणि या सर्व गोष्टीला कारणीभूत आहे तो तुमचा आत्मविश्वास. आत्मविश्वासाचा अभाव जर असेल ना, तर मग मात्र ही भीती जरा जास्तच वाटते. ही जी काही 5-7 कारणं आहेत भीती वाटण्यासाठीची, ही कारणं खास महत्त्वाची आहेत. तुम्हालाही थरथर होत असेल, लटलट होत असेल, धडधड होत असेल, तर लक्षात ठेवा, माझं 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण असतं. या प्रशिक्षणात मी कायमची भीती दूर करतो. स्टेजवर घेऊन 3 दिवस तुम्हाला इतका सराव करून घेतो ना तुमचा, इतकं प्रॅक्टिकल करून घेतो ना तुमचं लोकांमध्ये बोलण्याचा, एवढा सराव करून घेतो की तुमची भीती कायमची दूर होते. हे प्रशिक्षण प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात हॉटेल भक्तिशक्ती तालुका वडवणी या ठिकाणी होतं. मराठवाड्यातल्या लोकांसाठी हे जवळ आहे आणि पुणे मुंबईच्या लोकांसाठी, पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांसाठी लोणावळ्याला 3 दिवसाचं प्रशिक्षण असतं. लोणावळ्यातलं 3 दिवसाचं भाषण कला प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी अथवा बीड जिल्ह्यातलं 3 दिवसाचं निवासी राहण्या जेवणाची सर्व सोय आम्ही केलेली असते. हे कुठलंही 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण जॉईन करा. अथवा माझी वक्तृत्वाची साधना भाग 1 आणि भाग 2 अशी 2 पुस्तके सुद्धा आहेत. दोन्ही पुस्तके एकत्र मागवली तर 1000 रुपयामध्ये घरपोच येतात. आणि हे प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी किंवा पुस्तक मागवण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि तुमच्या भाषण कला प्रशिक्षणाची बुकिंग करा अथवा पुस्तक घरपोच मागवा. थांबूया. धन्यवाद.